वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सुसर्वदा. नमस्कार. आज आपण हरिपाठाचा 6वा अभंग अभ्यासासाठी घेणार आहोत. तर यामध्ये आतापर्यंत आपण पहिले 5 अभंग जे पाहिले त्यामध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगायचा प्रयत्न केला आहे ते थोडंसं बघूया. यामध्ये माऊली म्हणतात की या चराचरामध्ये मीच व्यापलेलो आहे. सजीव असो निर्जीव असो तिन्ही तत्व असो या सगळ्यांच्या पलीकडे गुणांच्या पलीकडे मी आहे. त्यामुळे जर आपल्याला परमार्थ करायचा असेल म्हणजेच संसारात राहून आपल्याला प्रपंचात राहून जर भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर हरिनामाशिवाय दुसरा पर्याय नाही. सारखं हरीचं नाम घेणं म्हणजे नुसत्या माळ्या ओढल्या आणि आपल्या मनात काहीतरी दुसरेच विचार चालू आहेत असं नाही. पूर्णपणे त्याला समर्पण करायचं, नामाचं स्मरण करायचं. आपण काहीही क्रिया करत असू तरी आपल्या मनामध्ये कायम आपण हरीचे दास आहोत. आपला जो कोणी वाली आहे तो हरीच आहे. तो सगळ्या क्षणाक्षणाला आपल्याला बघतो आहे असं स्मरण ठेवून, असा बोध ठेवून आपण राहिलं पाहिजे आणि आपला भगवत प्राप्तीचा मार्ग सुकर केला पाहिजे. आता बघूया पुढे काय म्हणतात. साधू बोध झाला तो नुरोनी आठेला, ठाईच मुराला अनुभव. आता याच्यामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला हा बोध होतो तेव्हा हा जो काही अनुभव आहे, म्हणजे अनुभव म्हणजे काय, जेव्हा आपण नामजप करायला लागतो, आपण एखाद्या भगवंताचं एखाद्या देवाचं स्मरण करायला लागतो. आता यामध्ये हरिनाम आपण घेतो तर हरिनाम म्हणजे कायम आपल्यासमोर विठ्ठलच आला पाहिजे असं नाही. आपल्यासमोर जे कुठले भगवान, जी कुठली मूर्ती, जो कुठला विग्रह समोर येत असेल तो येऊ देत, पण त्याच्याशी आपण प्रामाणिक राहायला पाहिजे आणि त्या दैवतत्वाचं आणि आपलं कनेक्शन जेव्हा होतं, जेव्हा आपल्याला पूर्ण खात्री पडते की हाच आपला तारणकर्ता आहे, आपण याचं सतत स्मरण करतो आणि हा आपल्याला संकेत द्यायला लागतो म्हणजे ते असतातच तिथेच. म्हणजे दैवतत्व किंवा देवत्व हे सगळीकडे आहेच आहे, पण आपणच त्या पातळीपर्यंत जायला पाहिजे ज्यामध्ये देव आपल्याला संकेत देतोय आणि आपण ते ओळखतो आहे. त्यामुळे हा जो काही अनुभव आहे तो शब्दातीत आहे, शब्दामध्ये, आणि तो प्रत्येकाचा वेगळा असणार आहे. आपण असं म्हणू शकत नाही की तुम्ही एवढे नामजप केले म्हणजे तुम्हाला आता हा दिव्य अनुभव येईल आणि सगळ्यांचा अनुभव सारखा असेल असं नाही. जे असं असू शकेल की तुम्ही एखादं नामजप करता, आज नामजप करताना जी एखादी मूर्ती समोर आली असेल, एखादा विग्रह समोर आला असेल आणि मग दिवसभरामध्ये आपण काहीतरी करताना तीच छबी आपल्याला समोर दिसली, मग आपल्याला कुठेतरी असं कनेक्शन वाटतं की बाबा, म्हणजे आपण जे काही करतोय ते कुठेतरी रुजू होतोय, त्याची पोचपावती आपल्याला मिळते. तर हे जे काही अनुभव आहेत हे आपलेच आपल्याला येणार आहेत. आणि हा जो बोध आहे की आत्म्याचा जो बोध आहे परमात्म्याचा, हा हळूहळू आल्यानंतर आपल्याला हे जे काही अनुभव आहे तो येणार आहे आणि तो आल्यावर त्याच्यामध्येच आपण रंगून जाणार आहोत. जो सच्चिदानंद परमानंद म्हणतात की आपल्याला एकदा त्या अनुभवाची, एकदा त्याची गोडी लागली की मग आपल्याला दुसरा काहीच अनुभव किंवा दुसरा काहीमध्येच आपलं मन रमत नाही. आपल्याला सारखा नामजप करावंसं वाटतं. नामजप करताना ती छबी डोळ्यासमोर येते, त्याच्यामध्ये लीन होऊन जातो आपण. आपल्याला जो बाह्य जग आहे, म्हणजे आता काय चाललेलं आहे, कोण आलं आहे, कोण येणार आहे, घरात काय करायचं, सगळ्याचा विसर पडतो आणि आपण फक्त आणि फक्त जे काही नाम घेत आहोत त्याच्याशी एकरूप होऊन जातो. आपल्या डोळ्यापुढे ती छबी येते आणि आपण रंगून जातो त्याच्यामध्ये. मग आपल्याला वाटतं की याला आपण काय बरं, छबी आल्यानंतर त्याला अभिषेक करावा का, त्याला प्रसाद ठेवावा का, हे सगळं आपल्या मनात चालू असतं. आपण प्रत्यक्षात जाऊन एवढा वेळ पूजा करणार नाहीये किंवा रोज आपल्याला अभिषेक करायला जमणार नाहीये.
पण आपण जेव्हा डोळे मिटतो तेव्हा आपण जेव्हा नाम घ्यायला लागतो, जेव्हा तल्लीन व्हायला लागतो, हा अनुभव यायला लागतो, तेव्हा एक एक आपल्याला सुचत जातं. ते सुचणं पण ते दैवतत्वच आपल्यामध्ये देत असतं. आपली एवढी पातळी नाही की मनाने आपण असं सुचू शकू, आपल्याला असं सुचेल की आपण डोळे बंद केल्यावर आता हे करायचं. नाही नाही नाही, आपण मनापासून की मला तुला शरण यायचंय, मी हे नाम घेतोय, आता माझं मन चित्त इथेच राहू दे, जे काही 10-15 मिनिटं मी नाम घेणार आहे हे माझं तुझ्याच ठायी असू दे, माझ्या मनात दुसरे विचार न येऊ दे, असा निश्चय करून जेव्हा आपण ते करतो तेव्हा आपल्याला हळूहळू तो अनुभव यायला लागतो. आणि असं सांगतात की हा अनुभव जो आहे हा कुणाला सांगायचा नसतो. म्हणजे असं काही जणांचं मी असं ऐकलेलं आहे की जेव्हा काही जण गणपतीची उपासना करतात तेव्हा गणपतीचे कान मोठे असतात, त्यामुळे आणि एक आपलं मी सहज सांगते की आपण एखादी उपासना करतो तेव्हा समोरचा देव हा सचेतन स्वरूपात आहे असं समजून जर आपण केली तर आपल्याला म्हणजे ते अधिक चांगलं आहे असं म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला भक्ती करण्यासाठी आपण जे स्वरूप बघतो ते आपल्यासमोर खरंच मनुष्य रूपात आहे असं. म्हणजे की आता जे मी सांगत होते की गणपतीची आराधना केली, डोळे मिटले, आपण गणपतीचा स्मरण करतोय, ओम गम गणपतये म्हणतोय समजा, आणि मग असं करत असताना आपल्याला जाणवतं की एक हळूच वाऱ्याची झुळूक येऊन गेली. मग तेव्हा असं काही लोक म्हणतात की ते गणपतीचे कान असतात ते मोठे असतात, त्यामुळे तो आपल्यापाशी आला की ती वारं हलतं, म्हणजे वाऱ्याची झुळूक आल्यासारखं वाटतं. पण हे सगळे अनुभव आहेत. आता असं पण होऊ शकतं, काही जण म्हणू शकतात की नाही नाही, हे कदाचित खरंच खिडकीतून आली असेल बाबा वाऱ्याची झुळूक. मग हे आता हे ज्याचे त्याचे अनुभव आहेत, आणि ते एकदा तुम्हाला आले म्हणजे ज्या कोणी व्यक्तीला हे आले की त्यांना फरक पडत नाही की तुम्ही दुसरा जो माणूस आहे तो त्याला हो म्हणतोय की नाही. त्यांचं त्यांच्या मनाला पूर्ण माहित असतं की हा काय अनुभव आलेला आहे, हा मला कशातून चाललेले आहे, हे सगळं त्या व्यक्तीला बरोबर माहित असतं. त्यामुळे असे जे अनुभव येतात ते ठाईचं मुराला अनुभव. त्यामुळे हे सांगण्याचे किंवा ऐकण्याच्या गोष्टी नाही आहेत, ह्या अनुभवायच्या गोष्टी आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा असे अनुभव येतात आपल्या चित्ताला, आपल्या अंतर्मनाला माहित असतं की आपल्याला कोण संकेत देतंय, काय संकेत देतोय, आणि आपली भक्ती योग्य मार्गावर चालली आहे की नाही. त्यामुळे असे अनुभव येतात तेव्हा ते ठाईचं मुराला अनुभव. म्हणजे हा अनुभव मुरतो आपल्यामध्ये, आपण त्याला पूर्णपणे शरण जातो. आपल्यामध्ये यत्किंचितही प्रश्न म्हणजे शंका काही उरतच नाही, हे केलं तर असं होईल का, हे केलं नाही. जे आपण पूर्ण त्याला सरेंडर ज्याला म्हणतो, आपण पूर्ण जेव्हा करतो आणि मग हळूहळू आपल्याला एक उलगडत जातात अनुभव, आणि जसा मोरावळा मुरत जातो तसं हे अनुभव आपल्यामध्ये मुरतात. म्हणून माऊली म्हणतात, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईचं मुराला अनुभव. पुढे बघूया. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. म्हणजे कापुराची वात असते, म्हणजे तेच त्यांनी एक उदाहरण देऊन परत सांगितलेलं आहे. कापुराची वाती उजळली ज्योती, हे जेव्हा आपण कापराला ज्योतीमध्ये म्हणजे आपण जेव्हा कापूर जाळतो तेव्हा ठाईचं समाप्ती झाली जैसी, तेव्हा ते म्हणजे ते सामावून जातं अग्नीमध्ये. तर हे काय तत्व आहे, तर हे म्हणजे कापराचं मूळ तत्व किंवा मूळ उपयोग काय की तो जाळले, आणि तो जाळल्यावर तो कशामध्ये लीन होतो, अग्नीमध्ये. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या मनुष्य मात्रामध्ये आपण कोण आहोत, तर आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत. आणि जेव्हा असे आपल्याला अनुभव यायला लागतात तेव्हा आपण त्याच्या चरणी लीन होतो. जसा कापूर अग्नीमध्ये मिसळतो तसे आपण सुद्धा त्या परमात्म्याच्या तत्वामध्ये, आपण त्याच्या आनंदामध्ये, सच्चिदानंदामध्ये रंगून जातो, मिसळून जातो, असंच माऊलींना म्हणायचं आहे. पुढे बघूया. मोक्ष रेखे आला भाग्यवी नटला, साधूंचा अंकिला हरी भक्त. आता म्हणतात मोक्ष रेखे आला. मोक्ष रेखा म्हणजे काय, तर मोक्षाला प्राप्ती. मोक्षाला प्राप्ती म्हणजे काय, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जन्म मरणाचा फेरा चुकविला म्हणजे काय, तर हे
पुनरपि जन्मम पुनरपि मरणम, आपण या सगळ्याच्या पलीकडे, पाप पुण्याच्या पलीकडे, पाप पुण्य कधी जळतात, म्हणजे हे सगळं कर्माचा नियम आहे. आपण जी काही रोजची कर्म करतो ती त्याच्या ठायी सगळी नोंद होत असते आणि त्याचा हिशोब द्यायला लागतो, म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात. मग जेव्हा आपण नामजप घ्यायला लागतो, जेव्हा आपण त्याला शरण जायला लागतो, त्याचं स्मरण करायला लागतो, सतत सतत ते आपल्यात मुरायला लागतं, तेव्हा आपली जन्मजन्मांतरीची पाप नष्ट व्हायला लागतात. आणि मग असं जर झालं तर आपण या जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकतो, म्हणजे आपण याच्या पलीकडे जातो आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. मग आता मोक्षाची प्राप्ती होते म्हणजे काय, तर आपल्याला पुन्हा पुन्हा ह्या कर्माचा हिशोब देण्यासाठी इकडे यावं लागत नाही. आणि म्हणूनच मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, म्हणजे त्याचं भाग्य उजळलं. ज्याला अशी मोक्ष प्राप्ती होते त्याचं भाग्य उजळलं, तो परमभाग्य त्याला प्राप्त झालं. कशामुळे, तर साधूंचा अंकिला हरिभक्तो, जो चांगलं जनसाधूंमध्ये सद्गुरूंमध्ये राहतो, जो हरीची भक्ती करतो, जो हरिभक्त आहे, जो साधूंनी त्याला नावाजलेला आहे, म्हणजे साधूंच्या कडे जाऊन तो हरिभक्त आहे असं त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. अशा वेळी जेव्हा असा माणूस पूर्णपणे भक्तिमय होतो तेव्हाच त्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते आणि त्याचं परमभाग्य उजळतं असं माऊली म्हणतात. पुढे काय म्हणतात, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. किती छान बरं विचार आहे की हे केव्हा होईल असं ज्ञानोबा माऊलींना वाटतं, तर संगती सज्जनी, आपण जर चांगल्या लोकांमध्ये राहिलो. सज्जन म्हणजे काय, सतजन म्हणजे हा संधी आहे, सतजन चांगली लोक. चांगली लोक म्हणजे काय, जे आपल्याला फायदा करून देतात अशी का, तर नाही, ते जे कायम त्या परमात्म्याचा शोध घेत आहेत म्हणजे सायंटिस्ट का, तर नाही, परमात्मा आपल्या मध्ये आहे, आपल्या आतमध्ये आहे, अंतरंगामध्ये तो आपल्याला शोधायचा आहे. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे जे साधू सज्जन लोक आहेत, म्हणजे बुवागिरी नाही बरं का, म्हणजे ह्याचं काहीतरी करा, हा उपाय करा, असं करा, एवढी देणगी द्या, हे सगळं गरजेचं नाहीये. गरजेचं काय आहे, फक्त 10 ते 15 मिनिटं आपल्याला एकाच जागी बसायचे. कुठे बसायचे, घरीच बसायचे. आंघोळ करून ना आंघोळ करून कुठले नियम आहेत का, काही नियम नाहीयेत. नियम एकच आहे की मनामध्ये भक्ती पाहिजे आणि स्मरणामध्ये भगवान पाहिजे. ह्या दोनच गोष्टी आहेत आणि आपल्याला फक्त आणि फक्त त्याचाच विचार करायचा आहे. काय काय तू आम्हाला दिलंयस, तू आम्हाला चांगलं कुटुंब दिलंयस, चांगला जोडीदार दिलायस, मुलं बाळ दिलीयस, राहायला घर दिलंय, 2 वेळा खायला अन्न दिलेलं आहे, वर छप्पर आहे, घालायला कपडे दिलेले आहेत, हे एवढं सगळं माझ्याकडे आहे, तरी माझं अजून मन भरतच नाहीये. तरी मला तीच साडी पाहिजे, तोच दागिना पाहिजे, कसं होणार, काय होणार, मुलांची चिंता, त्यांचं करिअर कसं होणार, सेव्हिंग कसं होणार, असं काय 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 नाना प्रश्न आहेत आपल्या मनात. पण हे थोडेसे, जेव्हा आपण प्रपंचात असतो तेव्हा असे प्रश्न असणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा आपण त्याचं स्मरण करायला बसतो, किमान तेवढा वेळ आपण त्याला पूर्णपणे शरण जाणं अपेक्षित आहे. आता असं होईल का की पहिल्याच दिवशी पूर्ण 15 मिनिटं आपलं सलग त्याचं नामस्मरण करताना एकदाही दुसरे विचार मनात आले नाही, तर पहिल्या दिवशी असं नाही होणार, हळूहळू होईल. पण आपण त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे आणि हे करत असताना आपण प्रामाणिकपणे जर प्रयत्न केला तर ते दैवतत्व, ते देवत्व आपल्याला वेगळे वेगळे संकेत देत असतं, जे आपल्याला ओळखता येतात आणि ते फक्त ज्याला त्यालाच ओळखता येतात, म्हणजे ज्याचे त्यालाच ओळखता येतात. तुम्हाला आलेले संकेत, मला आलेले संकेत समान असू शकत नाहीत आणि ते कोणाला सांगायचे पण नसतात. तुमच्या मनाला जे काही रुचतं, तुमच्या मनाला ते पटतं, हा बरोबर आहे, मला जे काही डोक्यात आलं होतं ते बरोबर माझ्या समोर उभं राहिलेलं आहे,
म्हणजे माझं कुठेतरी जे मी काही करतोय थोडंफार ते कुठेतरी रुजू होतंय, त्याची पोचपावती मला मिळालेली आहे. याच मार्गावर मला हळूहळू जेवढं जमेल तेवढं प्रपंच करता करता, प्रपंचामध्ये कसूर करणं अपेक्षित नाही. घरची कामं सोडून आपलं जे आपण बघूया पुढे पुढे ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे, विहित कर्म हा शब्द आलेला आहे. विहित कर्म म्हणजे काय, की जी मला नेमून दिलेली कर्म आहेत, जी माझ्याकडून करणं अपेक्षितच आहे. आपण गृहिणी आहोत, तर गृहिणी असेल तर आपण सगळ्यांसाठी स्वयंपाक करणं हे आपलं अपेक्षित कर्म आहे. मग यामध्ये ते सोडून नाही आता मला नामजप करायचे, आता मी करणारच नाही असं अपेक्षित नाहीये. किंवा तुम्ही नोकरदार आहात, ऑफिसमध्ये जाऊन नामजप करताय, नाही हे अपेक्षित नाहीये. तुम्हाला जे जे विहित कर्म आहे, जे जे नेमून दिलेले कर्म आहे ते करूनच जो काही वेळ मिळतो, इच्छा असेल की मार्ग मिळतो. त्यामुळे जर तुम्हाला इच्छा असेल नामजप करायचा तर वेळ तुम्ही नक्की काढता. आणि मग असं केल्यानंतर तुम्हाला जो काही अनुभव येतो तो केवळ अवर्णनीय असतो, तो तुमच्या मध्येच सामावलेला असतो. आणि तो जर मिळाला सच्चित आनंद, तो इतका अनुभव जो आहे तो कोणालाच न सांगण्याजोगा पण अनुभवण्यासारखा आहे असं माऊली म्हणतात. आणि हे कधी होतं, जेव्हा तुम्हाला संगती सज्जनी, चांगली संगत, चांगली लोक यांच्या संगतीची गोडी लागते, जेव्हा तुम्ही चांगल्या लोकांमध्ये राहता. आणि असं सगळं झाल्यावर असं थोडे दिवस तुम्ही करत राहिलात तर त्याचा परिणाम काय होतो, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. प्रत्येकामध्ये जनी वनी आणि आत्मतत्वे. आत्मतत्वे म्हणजे काय, आत्मतत्वात. आत्मा कुठे, आपल्या आतमध्ये. आपण जेवढे काही लिव्हिंग लोक आहोत, लिव्हिंग म्हणजे सजीव, सजीव जे लोक आहेत, सजीव माणूस सुद्धा नाही, जे प्राणी मात्र पण आहेत, जे जे काही कॉन्शियसनेसनी भरलेलं आहे, म्हणजे कीटक असतील, प्राणी असतील, पशु असेल, पक्षी असेल, आपण असेल, जे जे काही आहे ते त्यांनीच निर्माण केलेलं आहे. त्यामुळे त्याचं तत्व हे प्रत्येकामध्ये आहे. अशा बोधावर आपण येतो, आपल्याला त्या गोष्टींचा बोध होतो. त्या गोष्टींचा म्हणजे की हेच की तोच आहे सगळीकडे. आपण कोणाशी भांडताना हा विचार करतो की आपण ज्याच्याशी भांडतोय, आपण ज्याच्याबद्दल वाईट विचार करतोय, त्याच्यामध्ये सुद्धा हेच तत्व आहे. मग आपण त्याच्या मधल्या त्या तत्वाला, आपण त्या देवाला आपण अशी नावं ठेवू का, नाही ठेवणार. मग या बोधापर्यंत यांनी आपल्याला काय होतं, हळूहळू मनशांती मिळायला लागते. आपला जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे काय होतं, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. प्रत्येक गोष्टीमध्ये, आपण भक्त प्रल्हादांची गोष्ट ऐकली असेल, ते काय म्हणतात, नाही प्रत्येकामध्ये भगवान आहे, प्रत्येकाच्या ठाई, प्रत्येक ठिकाणी देव आणि वाट बघत असतो की तुम्ही कधी एवढा विश्वास माझ्यावर दाखवताय. अविश्वास दाखवू नका, आता काही होणारच नाही, आता मला यालाच फोन करावा लागेल मगच मी संकटातून बाहेर येईल. नाही, त्याला आळवा, त्याला स्मरण, त्याला शरण जा की तूच आहेस बाबा, आता काही नाही होऊ शकत. आला ना भगवान भिंत तोडून, त्या खांबातून प्रकट झाला ना नरसिंह. द्रौपदी धावाच केला नाही कृष्णाचा शेवटपर्यंत. तिला वाटलं माझे 5 पती आहेत, तिला वाटलं एवढे भीष्म पितामह आहेत, एवढी राज्यसभा आहे, कोणीतरी माझा हे करेल, कोणीतरी म्हणेल हे चुकीचे, माझे 5 पती माझे रक्षण करतील. कोणीच आलं नाही. आणि सगळं संपलं, जेव्हा त्याला आठवलं तेव्हा तिथे ते हजर झाले. म्हणजे याच्यामध्ये आपण त्याला आळवणं, किती आर्ततेने आळवतोय, किती आपलेपणाने आळवतोय, हे महत्वाचं आहे. आपण त्याच्याबद्दल अविश्वास दाखवून गरजेचं नाही. सगळं करायचं म्हणजे नाही, माझे तर एवढं सेव्हिंग आहे, काही झालं तरी एवढं तर मी निभावू शकते, नाही असं नाही. त्यांनी जर मनात आणलं ना आपलं, सगळं होत्याचं नव्हतं होऊन जाईल. त्यामुळे आपण काहीच नाही आपल्याकडे. आणि मी जी काही भक्ती करते ती सुद्धा योग्य नाहीये, म्हणजे असं म्हणायची पद्धत आहे. असं सगळं झाल्यावर आपण देवाला असं म्हणायचं की मी जे काही करते ते कदाचित त्याच्यात चूक असेल. क्षमा प्रार्थनेची एक प्रार्थना आहे. कुठल्याही आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा काही गुरुजी म्हणतात शेवटी, हे जे काही आम्ही केलेलं आहे ते कदाचित पूर्णपणे बरोबर नसेल, पण तू आमचं मानून घे, कारण आम्हाला ते सुद्धा बरोबर करण्याची पात्रता आमची नाही, पण आमचं प्रेम मात्र तुझ्यावर खरंय. जे काही आहे ते तू मानून घे आणि आम्हाला
त्या सुखामध्ये, त्या आनंदामध्ये ठेव, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण पूर्णपणे त्याला शरण गेलेलो आहोत. आपला स्वतःचा अहम आणि मम, मी आणि माझं, हे जेव्हा आपण सोडू आणि त्या सगळीकडेच हरितत्व आहे असं जेव्हा आपल्याला दिसायला लागेल, तेव्हाच तो आपल्याला अनुभव येईल, जो आपल्या मनामध्ये कायम तुमच्यासाठीच तो भरून राहणार आहे. तुम्ही कुणाला सांगायला जाऊ नका, मला असं झालं. दुसरे जण म्हणतील, अरे नाही, तू काहीतरी वेगळा अर्थ लावतोस. असं नाही रे, ते साधंच होतं. दुसऱ्यांना ते साधं वाटते, पण तुमच्या मनाला ते कळणार आहे. हे काहीतरी विशेष अनुभव आपल्याला आलेला आहे आणि तो आपल्याकडे कायम आपल्यासोबत राहणार आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.